लिंबन महाराज रेशमे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. माजी मंत्री विनायकराव पाटील यांचे पत्रकार परिषदेत आवाहन. आगामी निलंगा नगरपरिषद निवडणुकीत आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लिंबन महाराज रेशमे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून विकासाचा मार्ग सुकर करण्याचे आवाहन माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलं. पत्रकारांशी संवाद साधताना विनायकराव पाटील म्हणाले की निलंग्याचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्याची क्षमता लिंबन महाराज रेशमे यांच्या नेतृत्वात आहे. त्यांचे स्वच्छ प्रतिमाचे नेतृत्व, आघाडी पक्षांचे एकत्रित धोरण आणि कार्यकर्त्यांची संघटित शक्ती यामुळे निलंगा नवीन दिशा घेईल. यावेळी कार्यकर्त्यांनी शहरभर जनसंपर्क तीव्र केला असून लिंबन महाराज रेशमे यांच्या प्रचाराला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. आघाडीच्या एकत्र येण्यामुळे निवडणुकीची लढत अधिक जोरदार झाली असून निलंग्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आज आपण पत्रकार परिषद घेतला, काय उद्देश होता? निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगराध्यक्षाचे उमेदवार लिंबन महाराज आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादीचे नगरसेवक अशा पद्धतीनं या ठिकाणी आघाडी करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून आपल्यासमोर या ठिकाणी आमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. माझी आपल्या सर्वांनाच पत्रकार मित्रांना विनंती या ठिकाणी असणार आहे. लिंबन महाराजांच्याबद्दल तर आपल्या सर्वांनाच त्यांचं कार्य माहिती आहे आणि आज जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत निलंग्यामध्ये, त्या सगळ्या उमेदवारांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर लिंबन महाराज हे सगळ्यात सरस उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार या ठिकाणी उभं करण्यात आलेले आहेत ते अत्यंत प्रामाणिक आणि फक्त उद्देश एवढाच आहे की या शहराचा विकास केला पाहिजे, या शहरातले प्रश्न या ठिकाणी सोडवले पाहिजेत. या शहरामध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष कसा असावा आणि नगरसेवक कसे असावेत या बाबतीत लोकांनी सुद्धा या ठिकाणी विचार करणं अत्यंत. मालक निवडून द्यायचा नाही, आपल्याला सेवक निवडून द्यायचा. या शहराचा विकास करण्याच्यासाठी प्रयत्न करणारे, आता आपण या ठिकाणी एक भूमिका आपण मांडली की सत्ता त्यांच्या हातात आहे, ते सत्तेच्या माध्यमातून एक हेच काम करत आहेत, लोकांच्या हिताचे काम करत नाहीत. फक्त त्या कामातून आम्हाला काय मिळतं आहे त्याच कामाची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंजुरी घ्यायची, त्याच्यातून काहीतरी स्वतःचा स्वार्थ साधायचा आणि लोकांना डंका पिटवून सांगायचं आम्ही शहराचा विकास केला. विकास केल्याच्या नंतर तुम्हाला एवढं घाईकुटेला यायची गरजच नाही. जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये विकासच केला असता, लोकांचे जर तुमच्यावर एवढं समजा विकासाच्या माध्यमातून लोक जुटले असतील तर मग लाडकी बहीण, बिहारमध्ये 10,000 रुपये लाडक्या बहिणीला हे द्यायची तुम्हाला गरज पडली नसती. आज तुमची निवडणूक विकासावर आहे का सांगावा. आज आम्ही जाहीरपणाने सांगतो, आम्ही प्रचार करायचा नाही, तुम्ही प्रचार करायचा नाही. लोकांनी निर्णय घेऊ द्या, तुम्ही विकास केलेला आहे आणि आम्ही भविष्यामध्ये विकास करणार आहेत. त्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही लोकांवर निवडणूक सोपवा आणि आम्ही सोपू. उद्यापासून तुम्ही प्रचारात येऊ नका, आम्ही येणार नाहीत. लोक जे निर्णय घेतील त्यावरती आपण विश्वास ठेवून या ठिकाणी निवडणूक लोकांवरती सोडू ही तयारी असली तर आमचं या ठिकाणी आव्हान आहे. जिल्ह्यामध्ये दुसऱ्या कुठं अशी आघाडी झालेली आहे का? मी अगोदरच तुम्हाला भूमिका आमची स्पष्ट केलेली आहे की स्थानिक लेवलला तिथले तालुका अध्यक्ष, तिथले शहर अध्यक्ष, तिथले पदाधिकारी जे भूमिका घेतील ती पक्षाची भूमिका या ठिकाणी असणार आहे. जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आमची महाविकास आघाडी काँग्रेससोबत झालेली आहे. ज्या दिवशी मी इथं आलो त्या दिवशी संतोष भाऊने सांगितल्यासारखं आम्हाला कोणी मोजायलाच तयार नव्हतं. उलट असं बोलले काही नेते की निवडणूक झाल्याच्या नंतर एक ऑप्शन तुम्हाला दिलं तर चालतं का. पण आमच्या बापू पाटलांना आमचे तालुका अध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील, 13 उमेदवार उभं केलेत. हे जर 8 दिवसा अगोदर आम्हाला माहिती झालं असतं तर पूर्ण पॅनल या ठिकाणी उभं केलं असतं. देर आहे दुरुस्त आहे म्हणल्यासारखं. जर तुम्ही आमच्या पक्षाची ताकदच आजमावायची असेल तर उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत त्यामध्ये बघू कुणाच्यात किती दम आहे. लोकांच्या समोर आम्ही या ठिकाणी जाऊ एवढं ठामपणाने त्यांना मी आव्हान करतो.